भारतरत्न ते विश्वरत्न असा ज्यांचा प्रवास झाला आणि संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला ज्यांनी एक चांगल्या पद्धतीची संहिता ज्यांनी घालून दिली ते तुम्हा सर्वांचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं नेहमीच पलूस नगरीतून आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना अभिवादन करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आज शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस, त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब आणि आपल्या सर्वांची लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर प्रशाला या सर्वांच्या माध्यमातून आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या माध्यमातून एक अनोखा असा उपक्रम प्रवीणभाऊ जाधव आणि मी हिम्मतराव मलमे सर यांनी मनात घेतला आणि आज 135व्या जयंतीनिमित्त या डॉक्टर बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त 135 किलोमीटर भव्य अभिवादन राईड करून त्यांना मानवंदना करायची असं ठरवलं आणि सकाळी 3:30 वाजता इथं आम्ही येऊन या स्मृतीस अभिवादन केलं आणि आमच्या सायकल राईडला सुरुवात केली। 3:30 वाजता सुरुवात केल्यानंतर आम्ही आमनापूर, त्यानंतर अंकलखोप, शिगाव, त्यानंतर पेठ वडगाव असं करत करत शाहूपुरी लक्ष्मीपुरी काय जे भाग आहेत ते करत जो बिंदू चौकातला सगळ्यात जुना बाबासाहेबांचा पुतळा मानला जातो, म्हणजे देशातला सगळ्यात पहिला पुतळा तो तिथला मानला जातो, त्या ठिकाणी जाऊन अशाच प्रकारची केवळ ही राईड नाही तर ही जे स्वातंत्र्य समता आणि बंधुता त्यांनी दिलेली जे मूल्ये आहेत त्या मूल्यांची पत्रकं आणि भारताला दिलेलं संविधान याची पत्रकं आम्ही त्या ठिकाणी सर्वांना वाटली आणि अशा प्रकारची एक वेगळी वाचन संस्कृती, पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि ज्यांनी आपलं स्वतःचं घर पुस्तकाने भरलं होतं आणि पुस्तकं वाचा म्हणून ज्यांनी प्रत्यक्ष कृतीतून संदेश दिला होता अशा बाबासाहेबांना 135व्या जयंतीनिमित्त 135 किलोमीटरची सायकल राईड करून एक वेगळ्या पद्धतीचं अभिवादन या निमित्तानं करण्याचा आम्हाला योग आला। पलूस ते ऐतिहासिक बिंदू चौक कोल्हापूर या ठिकाणच्या स्मृतींना त्या ठिकाणी या निमित्तानं आम्ही अभिवादन केलं आणि एक पलूसची एक संस्कृती आणि बाबासाहेबांनी दिलेलं जी आचारसंहिता जे संविधान आहे ते संविधान संस्कारक्षम पिढीपासून ते सर्वांच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोचावं अशा प्रकारचे एक प्रचार प्रसार आणि प्रबोधन करण्याचं काम शिवाई प्रबोधन वाचनालय, लक्ष्मी विद्या मंदिर आणि त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लबच्या माध्यमातून प्रवीणभाऊ जाधव आणि आम्ही या निमित्तानं केलेलं आहे। पुनश्च एक वेळ या ठिकाणी या स्मृतीपुढे आम्ही नतमस्तक होतोय, त्यांच्या कार्याला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय आणि आजची एक वेगळी राईड या निमित्तानं आम्हाला करता आली त्याचासुद्धा आम्हाला आनंद होतो आहे, कारण ज्यांनी आयुष्य संपूर्ण मानवतेसाठी ज्यांनी घातलं, ऊन वारा पाऊस ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो काही संदेश दिला त्याला अनुसरून आम्ही एक छोटासा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला मनस्वी या निमित्तानं आनंद होतोय। तुम्ही सर्वांनी यामध्ये आम्हाला साथ दिली त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो।